मित्रांनो नमस्कार, मराठी डिस्कवरीवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे। आणि आज मी तुम्हाला एक भन्नाट व्हिडिओ दाखवणार आहे। पहा, महाकाय यंत्रवत दुनियेत आणि एका सिमेंट संस्कृतीच्या जगामध्ये ही जंगलं अजूनही अस्तित्वात आहेत। मग ती शहरं असतील किंवा ग्रामीण भाग असेल। हा शहरातील एक भाग आहे। पुणे शहरातील या भागामध्ये जाण्याचा योग आला। राजीव गांधी प्राणी संग्रहालयामध्ये मी गेलेला असताना तिथं मला प्रचंड गर्दी दिसली। त्या गर्दीमध्ये एक प्रश्न निर्माण होता की मला वाघ बघायचा आहे। अर्थात हा संरक्षित वाघ आहे। या संरक्षित वाघाच्या समोर इतकी गर्दी असणं हे स्वाभाविकच आहे, कारण प्रत्यक्ष जंगलात वाघ बघितल्यानंतर काय अवस्था होईल ही कल्पनाच केलेली बरी। वाघाला तसं पाणी फार आवडतं आणि म्हणून तो वाघ पाण्याच्या शेजारी बऱ्याचदा तुम्हाला बसताना दिसतो। अर्थात हा वाघ हा संरक्षित वाघ आहे, तो पाळीव आहे। आणि या पाळीव वाघाला बघण्यासाठी म्हणून अनेक जण कॅमेरे घेऊन तटबंदीवर उभा राहिलेले दिसतात आपल्याला। मग अचानक वाघ बाहेर येतो। बाहेर आल्यानंतर सगळे उत्साहानं आनंदानं किंचाळतात, पण वाघ त्यांच्याकडे ढुंकूनही पाहत नाही। त्याला तशी गरजही वाटत नाही, कारण शिकार करणं हा त्याचा गुणधर्म तो विसरलेला असावा किंवा त्याला हे दररोजचं सवयीचं झालेलं असावं। आणि मग हा वाघ उठतो आणि चलत सुटतो। खरं तर वाघाचं शिकार करण्याचं क्षेत्र हे 100 किलोमीटरच्या आसपास असतं आणि त्या क्षेत्रामध्ये तो नेहमी फिरत असतो। आता इथं पाहिलं तर एक 7-8 गुंठ्यामध्ये हा वाघ फिरताना दिसतो। इतक्या कमी क्षेत्रामध्ये त्याचं फिरणं एकाच कॉरिडॉरमधनं होताना दिसतं, पण तो फिरतो आणि त्याला शिकारी करायची गरज नाही, कारण तो आता आईत खाऊ झालेला आहे। आणि हा आईत खाऊपणा मानवानं केलेल्या शिकारीमुळं त्याच्या वाट्याला आलेला आहे, कारण त्याला आता संरक्षण देणं गरजेचं आहे। हा आता समोरचा वाघ पहा, याच्याकडे बघितल्यानंतर खरंच हा जंगलातील वाघ आहे असं वाटतं का? तर हा जंगलातीलच वाघ आहे, पण त्याची कातडी, त्याचं तेज, त्याचं चालणं, त्याची ढब जी वाघाला पाहिजे त्यामध्ये आता कमजोरी आलेली दिसते। आणि म्हणून असे वाघ आम्ही अगदी डोळ्याच्या समाधानासाठी आणि झूमध्ये आहे म्हणून पाहण्यासाठी जातो। वाघांची संख्या बघितलं तर इंग्रजांच्या कालखंडामध्ये 1 लाखाच्या आसपास होती। नंतर शौक म्हणून त्यांची शिकार झाली। आत्ता ती 3000च्या आसपास आहे। ती झपाट्यानं मधल्या काळात खूप कमी झाली। अन्नसाखळीचा विचार करता वाघ हा अन्नसाखळीतील सर्वोच्च बिंदूवर असणारा घटक आहे। आणि जिथं वाघ आहेत तिथं जंगल संरक्षित आहेत, त्याच्या भीतीनं कोण जात नाही। पण इथं त्याची भीती क्षणभरही वाटत नाही, कारण दोन्हीच्या मध्ये संरक्षक कठडा आहे। तरीही वाघ काही नैसर्गिक आपलं गुणधर्म विसरलेला नाही। पायाची नखं साफ करणं, जिभेनं पायाचे पंजे चाटणं, शिकार शोधणं, आपली करडीनं जर इकडं तिकडं फिरवणं, वेळ प्रसंगी दात साफ करण्यासाठी लाकूडही फोडून खाणं, हेही त्याचा नैसर्गिक गुणधर्म तो विसरलेला नाही। इथंही मला तेच आढळलं। तो जाता जाता काही लाकडाचे तुकडे चावताना मला दिसला। खरं तर हे दात साफ करण्यासाठी किंवा दाताचा शिवशिवापणा कमी करण्यासाठी असतं। पुढे गेल्यानंतर काही गवताची पानंही तो वरबडून खात होता। ही गवताची पानं खाणं हे मार्जार कुळातीलच नाही आहे, तर श्वान कुळामध्ये सुद्धा हा गुणधर्म दिसतो। त्याच्यामुळं त्याच्या पोटातील काही विषबाधा झालेले काही घटक नकळतपणे बाहेर पडतात, पचनक्रिया चांगली होते आणि त्यामुळं असे काही वाघ गवत, लाकूड फोडून वगैरे खातात। अशा ह्या डौलदार राष्ट्रीय प्राण्याचं अस्तित्व प्राणी संग्रहालयामध्ये टिकून आहे याचा अभिमान वाटतो। मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे सांगायला विसरू नका। चला तर बघूया मराठी डिस्कवरीवर पुढचा कोणता व्हिडिओ येतो आहे। तोपर्यंत धन्यवाद।